परभणीमध्ये आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तोडफोड। महिला आंदोलकांनी कार्यालयामधील काचा आणि इतर साहित्यही फोडलं। पोलिसांनी केलं होतं शांतता राखण्याचं आवाहन। परभणीमध्ये संतप्त महिला आंदोलकांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामधले सुद्धा जाऊन तोडफोड। दरवाजे आणि खिडक्यांच्या काचा यासोबतच इतर साहित्याची सुद्धा तोडफोड। परभणीमध्ये आतापर्यंत 7 बसेसची तोडफोड, अनेक वाहनं आणि दुकानं सुद्धा फोडली। जालना मार्गे परभणी जिंतूरला जाणाऱ्या जवळपास 15 एसटी बसेस मंठा इथे थांबवल्या। परतूर आणि अंबड आगारामधील परभणीकडे जाणाऱ्या 7 बसेसच्या फेऱ्या सुद्धा रद्द। खबरदारी म्हणून एसटी महामंडळाचा निर्णय। परभणीमध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंच्या नेतृत्वामध्ये पोलीस प्रशासन आणि आंबेडकरी अनुयायांची बैठक। जिल्हाधिकाऱ्यांनी दिले जमावबंदीचे आदेश। परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ वसमतमध्ये आंबेडकरी अनुयायींचा मोर्चा। वसमतमध्ये पुकारला कडकडीत बंद। आरोपीवरती कठोर कारवाई करण्याची मागणी। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक। प्रतीक घुले असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव। उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू, पोलिसांची माहिती। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करा। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी। राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंनी घेतली देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट। मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुखांची झाली हत्या। सांगली तासगाव मार्गावरील कुमठे फाट्याजवळ वडाप आणि दुचाकीचा भीषण अपघात। 3 जणांचा मृत्यू। वडाप चालकानं ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये दुचाकीला धडक दिल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। अंबडमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या। आरोपीला कडक शिक्षा करावी या मागणीसाठी अंबडमधील नागरिक रस्त्यावर। बंद पाळत आणि मोर्चा काढून निषेधही व्यक्त। जालन्याच्या अजिंठा बुलढाणा महामार्गावरती मध्यरात्री झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर। कारच्या धडकेमध्ये 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू। बुलढाण्यामधील शिंदेच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाची कार असल्याची माहिती। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे दिल्लीमध्ये, अजित पवार सुद्धा जाणार। मोदी, शहा आणि नड्डा यांची भेट घेणार, तर एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता कमी। फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांमध्ये काल खातेवाटपावरती 1.5 तास चर्चा। मात्र कोणताही तोडगा निघालेला नसल्यामुळे दिल्लीवारी सूत्रांची माहिती। नगरविकास खातं शिंदेंना मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तारासाठी शपथविधी होण्याची शक्यता। विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्यास विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरती काँग्रेस दावा करणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदी रामेश्वर नाईकांची नियुक्ती। यापूर्वी रामेश्वर नाईकांकडे होती उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी। सचिव श्रीकर परदेशींनी दिलं नियुक्तीपत्र। कांद्याच्या पाठोपाठ फळबाग लागवड पीक विमा उतरवण्यामध्ये सुद्धा मोठा घोटाळा। राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये फळबाग लागवड क्षेत्र नसताना देखील विमा उतरवल्याचं समोर। नवीन वर्षामध्ये सलूनचे दर 20 ते 30% वाढणार। महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय। मराठी चित्रपटसृष्टीमधल्या कलाकार मंडळींनी देवगिरी निवासस्थानी घेतली अजित पवारांची भेट। सांस्कृतिक खातं राष्ट्रवादीकडे घ्या, अजित पवारांकडे सर्व कलाकारांची मागणी। अकोला जिल्ह्यामधील अकोट जिल्ह्यातील असेगाव बाजारचे जिल्हा परिषदेचे सदस्य गजानन पुणकर हे शिवसेनेत दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश। माजी पोलीस महासंचालक आणि काँग्रेसचे नेते संजय पांडेंची ठाण्यामध्ये चौकशी। खोट्या केसेसच्या धमक्या देऊन पैसे उकळल्याचा पांडे यांच्यावरती आरोप। व्यावसायिक संजय पुनमिया यांनी केली होती तक्रार। कुर्ला बस अपघाताच्या प्रकरण। आरोपी संजय मोरेनं क्लच समजून एक्सिलेटरवरती पाय दिल्यामुळे अपघात झाला। केवळ 10 दिवसांच्या प्रशिक्षणावरती संजयला मोठी बस चालवायला दिल्याची सूत्रांची माहिती। कुर्ला बस अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर। सोमवारी रात्री कुर्ल्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ अपघात। बेस्ट बसच्या धडकेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू।
मुंबईमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात पोलीस ॲक्शन मोडवर. अंधेरीमधून एका बांगलादेशी नागरिकाला अटक. त्याच्या संपर्कामध्ये इतर कोणी आहे का याचाही तपास सुरू. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढला. या थंडीमुळे अंडीही महागली. मुंबईमध्ये 1 डझन अंड्यांसाठी मोजावे लागतायत 88 ते 90 रुपये. आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची वैयक्तिक कारणामधून हत्या. हत्येसाठी त्यांच्या शेजाऱ्यानं 5 लाखांची सुपारी दिल्याची माहिती. या प्रकरणी 5 पैकी 3 जणांना अटक. सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या अवघ्या 1 तासामध्ये झाल्याचं तपासामधून समोर. ज्या गाडीनं सतीश वाघ यांचं अपहरण केलं ती गाडी अवघ्या 1 तासामध्येच मृतदेह टाकून जात असल्याचं सीसीटीव्हीमधून समोर. सोलापूरमध्ये प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षाला पोलिसांनी केलं तडीपार. अजित कुलकर्णी यांच्यावरती खंडणी मागणे, दंगा आणि मारामारीचेही आरोप. पुण्यामध्ये बेंकीज कंपनीचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती ध्वनी प्रदूषण. आयोजकांवरती गुन्हा दाखल. सातारा जिल्हा न्यायालयामधील सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह 3 जणांवरती गुन्हा दाखल. फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी 5 लाखाची केली होती मागणी. सातारा अँटी करप्शन विभागाची कारवाई. मागील 9 महिन्यामध्ये 18,000 पुणेकरांना भटक्या कुत्र्यांचा चावा. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा आकडा 4,000 वाढला. महापालिकेचा कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी केलं जात असल्याचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे सज्ज. नाशिकमध्ये मनसेकडून संवाद सप्ताहाचं आयोजन. येणाऱ्या निवडणुकांसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार. नाशिकमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत नियुक्त केलेले शिक्षण सेवक मानधनापासून वंचित. मानधन देण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचं आंदोलन. अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयासमोर सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांचं आमरण उपोषण. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबाबत मागवलेली कागदपत्र मिळत नसल्याचा आरोप. मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या अंतर्गत केंद्र सरकारची बोरविहीर ते नरडाणा या पहिल्या टप्प्यामधल्या मार्गाला मंजुरी. मात्र रेल्वे मार्गाच्या कामासाठी शेतजमीन देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध. अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये बनावट औषध साठा नसल्याची रुग्णालय प्रशासनाची माहिती. अनेक रुग्णालयांमध्ये औषधांचा बनावट साठा आढळल्याच्या नंतर राज्यामधल्या सर्व रुग्णालयांना दिले होते तपासणीचे आदेश. श्रीलंकेने कांद्यावरील 20 रुपये आयात शुल्क कमी केल्यामुळे भारतीय कांदा निर्यातीला चालना. लासलगाव इथून श्रीलंकेसाठी नवीन लाल कांद्याची निर्यात सुरू. लग्न सोहळ्यामध्ये सहभागी होऊन दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक. शहादा पोलिसांच्या पथकानं मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यामधून टोळीला घेतलं ताब्यात. 7,20,000 रुपये किमतीचा मुद्देमालही हस्तगत. शेतामधल्या ट्रान्सफॉर्मरच्या जवळ झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे 16 एकरावरचा ऊस जळून खाक. शहादा तालुक्यामधल्या धुरखेडा इथली घटना. शेतकऱ्याचं 23 लाखांचं नुकसान. गीता जयंतीच्या निमित्तानं जळगावच्या लेवा भवन इथे गीता पठणाचं आयोजन. सुमारे 1,000 विद्यार्थ्यांचा कार्यक्रमामध्ये सहभाग. मोवाड नगर परिषदेचे 50% कर्मचारी कागदोपत्री कामावरती हजर. प्रत्यक्षामध्ये मात्र गैरहजर. काटोलचे आमदार चरण ठाकूर यांच्या पाहणी दौऱ्यामधून हा प्रकार उघड. कार्डे दाखवा नोटीसही बजावली. अमरावतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत पाठवा, अन्यथा आम्ही शोध घेऊ आणि चोप देऊन त्यांना परत पाठवू. शिवसेना ठाकरे गटाचा इशारा. या संदर्भात पोलीस आयुक्तांना दिलं निवेदन. वाशिमच्या काजळबा गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती अवैध दारूची विक्री. गावातील महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक देऊन दारूबंदीची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. 5 दिवसांच्या बंदच्या नंतर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवहार सुरू. 2 दिवसांमध्ये 7,000 क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी. सोयाबीनला 4,300 रुपयांचा भाव. अकोला जिल्ह्यामधील जलाशयांवरती परदेशी पक्ष्यांचं दर्शन. भारताच्या उत्तरेकडील देशामधील बर्फवृष्टीमुळे पक्ष्यांचं भारतामध्ये आगमन. चक्रयाक, तुतवार, रेड फिस्टड यासह अनेक पक्षी भारतात.
रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला धक्का. रायगड जिल्हा सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा. अलिबागमधून विधानसभा लढवण्यासाठी आस्वाद पाटील होते इच्छुक. रत्नागिरीमधल्या समुद्रकिनारी अडकलेल्या दाम्पत्याची मच्छीमार आणि पोलिसांकडून सुटका. मंगळवारी भरतीच्या लाटांमुळे कडेकपारीमध्ये अडकलं होतं दाम्पत्य. रत्नागिरीजवळच्या भाटे किनाऱ्याजवळच्या सुटकेचा थरार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.